आज आपण भोसलेकरांनी अगदी मगापासून विकास तात्या आहेत, माधवराव आहेत, नितीन सगळी मंडळी सरांनी अगदी मोजक्या शब्दामध्ये संघटना चळवळ काय असते हे सगळं आपल्याला सांगितलं. काय सत्कार केला म्हणून काय अगदी 10 हत्तीचं बळी अशातला भाग नाही. परंतु ते करत असताना जे अगदी अनिल भाऊ आहेत, सूर्यभान आहेत, ऋतू काका ही सगळी मंडळी, संतोष आहेत, महेंद्र गोडसे आहेत, संतोषराव आहेत, पेडगावची मंडळी आहेत, विजयराव त्यांचे सर्व सहकारी, बोरटोडी सगळी मंडळी आहेत. खाली बसला या की कालच्या माणसाला जास्त मत असते. त्या देशामध्ये माणसं किती सगळ्यांना एकाच मताचा अधिकार आहे. पण ही सगळी जीवाभावाची कथा काढूची मंडळी, अगदी ही सगळी मंडळी तुम्ही पेपरमध्ये सगळं बघत असता. पण ती पेपरमध्ये जे रकानं भरून येण्यासाठी जे काही काम करायला असतं ती काम करणारी उभारण्याची सगळी मंडळी काम करते, त्यावेळी हे सगळं करत असतं. म्हणून यांच्यासाठी जरा एक जोरदार टाळ्या वाजवा. काही मंडळी पुढे आली, बरेचसे सहकारी खाली आहेत, पण संघटनेमध्ये कधी वर कोण बसलाय खाली कोण बसलाय त्याचं कधीही गणित केलं जातं. मी तर अनिल भाऊ कधीच अपेक्षा, तुम्हाला माहित आहे माझा स्वभाव, गावकऱ्यांनाही माहित आहे, अगदी एखाद्याच्या बारशापासून वाढदिवसापासून मैतीपर्यंत जरी जिल्ह्याचा जरी अध्यक्ष असलो तरी माईक माझ्याकडे येतो, निवेदकाची भूमिका काम करतो. त्यावेळी मला कधीही कधीपणा वाटत नाही. माझ्या मनामध्ये एकच असतं की ह्या गावातला माणूस एक माणूस मोठा होता कामा नाही, किंवा ह्या गावातले 4 माणसं मोठे होता कामा नाही. जो जास्त संख्येनं वर्ग आहे जो शेतकरी समाज आहे, तो शेतकरी समाज मोठा व्हावा ही मी कायम माझ्या डोक्यामध्ये कोणगाड बांधलेली आहे. जर माझं 100 टन जात असेल तर शेजाऱ्याचं 200 टन जावं अशी भूमिका आम्ही मांडणारी माणसं. त्यामुळं हे काम करत असताना कधीही मला काही वाईट वाटलं नाही. जो काय आले आज अगदी असं वाटलं होतं मी कोणालाही फोन वैयक्तिक केला नाही, फक्त मी एक शेखर फौजेला तेवढा मी फोन केला की म्हटलं तो हाय का फक्त बघा. की किती लोकांना आपल्या स्वतःलाच वाटलं पाहिजे की ही माझं काम आहे. ज्या गोष्टीसाठी आपण वेळ दिला पाहिजे, कारण खरं तर हे जे दुखणं आहे आपलं, आज आपण सगळे भाऊबंदकीमध्ये अडकलोय, भावाभावांच्या भांडणात अडकलोय, भावकीमध्ये अडकलोय, आणि ह्यातनं सुटल्यानंतर राजकीय पक्षांच्या झेंड्याखाली अडकलोय. त्यामुळं आपल्या पोरातनं ती जातच नाही. दैवयोगानं ह्या भागातील शेतकऱ्यांना आल्याच्या माध्यमातून 4 पैसे आले. ऊसासारखी अगदी कमी पाण्यावर पिकं काढून माणसांनी परिश्रम घेऊन काही पैसे आणले. काही कांद्याच्या ह्याच्यातून माणसांनी पिंटू मास्तर सारख्याने म्हणजे अपवादात्मक सगळ्यांना ते यशस्वी झालं नाही. परंतु ह्या गावातली जास्तीत जास्त माणसं, जसं पिंटू मास्तरने स्वतःच शेतीवर ज्या पद्धतीचं उभं केलं तसं वैभव जास्त शेतकऱ्यांचं उभं राहावं ही मी स्वप्न मानणारा माणूस. आणि म्हणून धडपडताना आपण लक्षात घेतलं पाहिजे, आपण एखाद्या पुढाऱ्यासाठी, एखाद्या राजकीय नेत्यासाठी, एखाद्या कुठल्या तरी सवंगड्यासाठी जे काम करतो त्याच्याऐवजी आपलं प्रश्न काय आहे, तो आपले प्रश्न भेडसवणारे काय आहेत. विजेचा प्रश्न आहे, डीपीचा प्रश्न आहे, परत आपल्या ऊस जाण्याचा प्रश्न आहे, ऊस गेल्यानंतर बिलाचा प्रश्न आहे. ह्या ज्या आपल्याशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्या आता आमच्या खटावमधनं जी काही लिफ्ट आणली, आमचे विजू कदम आहेत, तानाजी फौजे आहेत, आमचे संतोष मोरे सर आहेत. आज ही माणसं आडसाली ऊस लावून विजून मला वाटतं 49 गुंठ्यात 98 किती कमी करा 97 म्हणजे आमची माणसं आता 100च्या घरात जायला लागली. असं 100चं मानकरी बरंच झालं पाहिजे तात्याने. आज आम्ही तात्याने अमितने आम्ही 4 चौघांनी टोमॅटोचं बाग लावलं, 4 पैसे यायला लागले. पैसे आपल्याला कधी यायचं? आपल्याला पैसे काय मनी ऑर्डर करून कुठनं येणार नाही. आपली जी काही भूमी आहे ह्यामध्ये आपल्याला पिकवायला लागेल, त्याच्यावरून सन्मानानं जगायला लागेल. आपण जर सगळ्यांनी ठरवलं की मी कुठेतरी गटराचं काम घेईन, मी कुठेतरी काहीतरी एखादा बंधारा बांधीन, मी कुठेतरी डबरे रस्त्यावर एखादा रोड, पण तेवढं करण्याजोगे आपल्या ऐपती कोणाच्याच नाही त्या. आणि जर एखादा अपवादात्मक एखादा करू शकला तरी सगळी काही त्यात समाधानी होणार नाही. म्हणून आपलं एकमेव साधन काय, भलं छोटं रान असू द्या, 10 गुंठ असू द्या, 20 गुंठ असू द्या, पण त्यामध्ये पिकवलेल्या मालाला किंमत मिळाली पाहिजे.
कितीतरी प्रसंग आहेत. आज तुम्हाला, कारण आजपर्यंतचा जर इतिहास बघितला संघटनेचा, आज जे काय आपण पिंटू मास्तर दालमिया कारखान्याला इथं बोलवतो ना, त्याच दालमियाला मागच्या 2 वर्षापूर्वी इथल्या 3 कारखाना सम्राटाने अडवलं होतं. कुणी गोकुळवाल्यांनी, पडळवाल्यांनी आणि वर्धनीवाल्यांनी त्याला घाटात अडवलं होतं. त्याला सांगितलं होतं तुला इकडचा ऊस नेऊन देणार नाही. त्यावेळी अनिल पवार, दत्तू काका, सुलेमान ही माणसं अगदी भिंतीसारखी उभी राहिली आणि त्याला सांगितलं तुला कोण अडवतोय सांग, तुझं कोण अडवलं ना त्याचं आम्ही टांगडं मोडायचं काम करतो. म्हणून आमचं ऊस आज दालमियाला जातं. दालमियाला सुद्धा अटकाव करणारी ही माणसं आहेत. त्यामुळे या लोकांना आपलं लय बरं वाटतं असं समजून घेऊ नका, कारण ह्यांचा व्यवसाय फक्त लुटण्याचा व्यवसाय आहे. आणि तुम्हाला सांगतो आज जे काही झालं ना, ह्या भागातला ऊस त्या भागात जाण्याचा, ह्याच्या मागे प्रचंड संघर्ष केलाय. आणि तो संघर्ष शरद ऋषीच्या पासून राजू शेट्टीने केला होता. ज्यावेळी झोनबंदी पहिलं असंच होता, त्या जर सह्याद्री कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे, जरडेश्वरचं कार्यक्षेत्र आहे, ह्या कार्यक्षेत्रातला ऊस त्यानं 10 रुपये तरी त्यालाच देणं भाग होतं. त्यावेळी शरद ऋषीने आंदोलन पुकारलं आणि ते आंदोलन पुकारताना अनिल भाऊ राजू शेट्टी नावाचा इसम दत्त कारखान्याच्या पुढे उभा राहिला होता. त्याने काय केलं तुम्हाला सांगतो की एका रात्रीमध्ये 150 ट्रॅक्टरचं टायर एकट्या वाघानं फोडलं होतं. आणि ते असं तसं टोचन लावून आहे तलवारीनं फोडलं होतं. आणि जो दत्त कारखान्याचा जो सारे पाटील चेअरमन होता, त्या चेअरमनच्या अँबेसेडरच्या बोनेटमध्ये तलवार आरपार घातली आणि सांगितलं तुला पुढे जाऊन देणार नाही, कारखान्याला टाळं लावलं होतं. त्यावेळी तुमचा ऊस झोनबंदी उठली आणि हितला ऊस दालमियाला बी जाऊ शकतो, हितला ऊस सोलापूरला बी जाऊ शकतो. की तुम्हाला मी इतिहास का सांगतोय, तुम्हाला आज वाटतंय की दालमियाला सहज जातोय किंवा दुसऱ्या कारखान्याला, ही तुमची बंधनाची पायात साखळी बांधली ना, ही साखळी फोडायचं काम शरद जोशींच्या माध्यमातून राजू शेट्टी त्याला करणार होतं. अगदी आपण 350 रुपये दर घेत होतो. मला कळायला लागलं पहिल्यांदा मी 560 न जरडेश्वरला ऊस घातला होता रयत कारखान्यात. त्या 560 वरनं आज 3500 जाण्यामध्ये कोणाचा वाटा असेल ही आम्हाला कुठल्या ज्योतिषाची सांगायची गरज नाही. कारण सगळ्यांना माहित आहे संघटनेकडून झालं, पण घोटाळा असा झालाय सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना. मी नेहमी सांगतो माणसाला दारूची गोडी लवकर लागते. दारू प्याला म्हणलं की त्याचं लय वाईट होतं, नुकसान होतं, पोराबाळाचं नुकसान होतं, बायका परदा प्रपंच वस्तू ही सगळ्यांना माहित आहे. तरी मी दारूवाला थांबत नाही. संध्याकाळी तिथून सकाळी उतारा घ्यायला जातो. आणि दुधाचं महत्व किती बी सांगू देतात, त्या दूध पिल्यावर तब्येत चांगली होती, प्रथिने मिळतं तर काय मिळतं, पण दुधाच्या भानगडीकडे कोण पडत नाही. चुकून जर एखादा घोट दिला तर ती म्हणते मला डांडाळतंय. तसं आमचं झालंय. सगळं माहिती आहे तुमचं, सगळं खरं आहे. संघटना लय चांगले बिलं काढतीया कारखाना. अगदी गेल्या वर्षाचा प्रसंग आमचा महादेव चर्मन दोस्त आहे सुभाष आहे. सुभाषच्या कायद्यात तुळीच जात नव्हती. गडी जगळ जायचं कडे ते कडनं जवायचं कुठंच गावात म्हणल्यावर पुळेवाली बागारी पळायची. आणि भाऊनी फोन केला ती एक नाही 4 पोळ्या तिथं जात होते, मी तुडतो का तर पवार साहेबाचा फोन आहे. म्हणजे ह्या गाड्यासाठी कसं आहे, कवा ना कवा हिसका दाखवायला लागतो. येऊन अगदी आमच्या महादेव काकाचा उसाला सुद्धा निमारदा तोडला म्हटलं आता नाही रिकव्हरी बसणं ती वेगळं दिसतंय. मग म्हटलं बघा आता तुमच्याच गावचं जावं आहे. त्यांनी लावला फोन, बघा म्हटलं सुट्टी नाही म्हटल्यावर मनाला गेलं. मग न बसणार ऊस कसा जातोय. मग ही सगळं का होतंय तर ह्या गाड्यासाठी तुम्हाला जावायला लागतंय की ती बघते दिया तुमच्यात काय धमक आहे का. आणि ही सगळ्या मंडळींनी जेव्हा ही जी आली ती का नाही सामील झालेली, जशी स्वराज्य निर्मितीमध्ये शिवाजी महाराजांच्या बघितलं की ती खरंच बाबा आपलं बोलतायत का, खरंच आपल्यासाठी राबतेत का, तेव्हा पण सगळ्या जातीपातीची माणसं यायला लागली. तशी आज जरी मी एकटा दिसत असलो, मला वाटत नव्हतं की मी कधी म्हणतच नाही सत्कार हे ते माझ्यासाठी अगदी गौण आहे, तुम्ही केला त्याबद्दल धन्यवाद आहे. पण मी कधीही ह्या गोष्टीचा अफवा केलो नाही. मला कधीही असं वाटत नाही की माझा व्हावा, कारण प्रत्येक लग्नात मी लोकांचं करतो, पण माझ्यासाठी मी कधी म्हणत नाही की माझा करा, राहिला तरी चालतो. पण तुम्ही ह्या ज्या आता गोष्टी जर बघितल्या, आज आपलं भांडण आपलं म्हणणं मानणारा आज कुठलाही राजकीय पक्ष, कोणावर आम्ही आरोप करत नाही, आमचे कोणच विरोधक नाही. अगदी जयकुमार गोरे असतील, आकुरराव गोरे असतील, शेखर गोरे असतील, राणी महाराज असतील, अजितदादा, व्यक्तिशः म्हणून आम्हाला कोणाचाच राग नाही. पण जर तुम्ही माणसं आमचं म्हणणं आमचं दुखणं जर तुम्ही विचारत नसाल
तर कोण बी जागीरदार अगदी मोदी जरी असला तरी आमचा कडाडून विरोध राहणारच जर तुम्ही आमची शेतकऱ्याची जर भाषा बोलत नसाल. असं अगदी एमएससीबी लिहायला पाठवणारे लय प्रसन्न आहे. तुम्हाला अगदी आपला चौक्या अंकाचा सुद्धा जो प्रश्न होता त्याच्यावर मोर्चा काढला आणि त्या साहेबांना धमकावून सांगितलं. आपल्यातली मंडळी बरीच आली होती एबीसीबीच्या मोर्चाला. त्यावेळी चौकी अंक सबस्टेशनचं काम चांगलं टाकलं. त्यामुळे ह्या माणसाने सहभाग घेतला. म्हणून माझा सन्मान करण्यापेक्षा ज्या माणसाच्या बरोबर आपण ही जी मंडळी सगळी उभी आहे आज अगदी मोठ्या अगदी प्रेमानं आणि याच्या संघटनेमध्ये काम करणार कधीही कुठलाही लवलेश न बाळगता अगदी आता काल परवा सध्या कुंभारडे गावामध्ये सन्मान घेतला. आमचे अण्णासाहेब आपल्या भोसरे गावामध्ये अण्णासाहेब म्हणून राहिले त्या माणसानं 230 टन ऊस गेला. 300 रुपये दरवाढ झाली. अजून त्याचा जायचंय पण 230 टन गेला. त्यात त्याला 300 रुपये दरवाढ मिळाली. 69,000 रुपये गेलेल्या ऊसात झालं. त्या माणसानं सांगितलं की संघटनेसाठी मी ही तुम्ही जी पळताय त्यांच्यासाठी 10,000 रुपयाचा चेक त्या माणसानं सुपूर्द केला. म्हणले की गडी कसा असायचा दुसरं ध्यान असायचं का. आतापर्यंत जर या लोकांचा सन्मान करण्यासाठी आला तुमचं मनापासून जे संयोजन सगळ्याच्या मुलांनी केलंय तुम्हाला धन्यवाद देतो. परंतु आपल्या ज्या काही अडीअडचणी असतील त्यासाठी मात्र आपल्याला रस्त्यावर यावं लागेल. आपल्यासाठी लढणारी भांडणारी माणसं अगदी दुरापस्त व्हायला लागले. त्यामुळं अशा माणसांना जपा. भले एखाद्याला जरी चुकून शक्यतो माझा कोण वैरी नाही कारण माझा उपद्रवच नाही. ज्याला कसं वाटतंय की ज्याला भ्याव वाटतंय की ह्याचं काहीतरी भानगड होईल त्याला असं वाटतं की ह्याच्यापासून उपद्रव आहे. मला काही फार काय कमवायचं नाही. परंतु ही जी माणसं सोन्यासारखी माणसं आहेत त्या माणसाच्या पाठीशी तुम्ही राहा. तुमच्या समस्यासाठी तुमच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यासाठी तुम्हाला म्हणत नाही असं निवडून द्यासाठी परंतु ह्या अडचणी सोडवताना आणि कुठली असू दे भविष्यामध्ये अगदी तानाजी देशमुखला फोन करायची गरज नाही. डायरेक्ट अनिल भाऊला केला सूर्यभानला केला काकांना केला ह्या कुठल्याही माणसाने जरी केला कारण ह्या डॉक्टरांचा गुण ह्या ज्या संघटनेमध्ये जी सगळे आमचे सहकार्य आहेत ह्या बऱ्यापैकी सगळ्या गावांनी अगदी वाकेश्वर असेल पेडगाव असो आज गावात जवळजवळ खटाव तालुक्यामध्ये 40-45 शाखा झाल्या. त्यामुळं आपण एकटे नाही ही सगळी मंडळी आहेत त्यांच्या जोडीला आपण राहूया. आपण राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही सगळेजण मोठ्या मनाने इथं सगळेजण उपस्थित आहेत. त्या लोकांचा सर्व विचार ऐकणं गरजेचं आहे. परंतु थोडीशी संघटनेची पार्श्वभूमी काय आहे संघटना कशासाठी असावी हे थोडं बोलायचं कारण माईक आल्यावर मलाही भान राहत नाही आणि त्यात संघटनेचं बोलायचं म्हणल्यावर जास्त कळत. तुमच्यापेक्षा ही आलेली मंडळी जरा थोडीशी माझ्यावर करणारी मंडळी आहेत. त्यामुळं पण आज गावात असल्यामुळे थोडी मर्यादा पाळूया. बाकीच्या वेळी मग आपली तोप असते तो सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे त्यांना वाटत होतं इथे बी काहीतरी 2-4 पोळं उडावतं पण घरामध्ये काय काळीची पेटीचा अर्थ नाही. ही सगळी मंडळी मोठ्या प्रेमानं तुमचं ऐकण्यासाठी आलेल्या सगळ्या मंडळींनी आपलं माझं कौतुक जास्त करायच्या नादाला लागू नका. माझं काही नाही केलं तरी चालेल पण ह्या गावातल्या आणखी 4 शिलेदार चळवळीमध्ये राहावेत एवढीच मी विनंती करतो आणि प्रास्ताविक थांबवतो.